पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी तपासात अनियमितता झाल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी नागरी उड्डाण महासंचालनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। त्यासाठी ते थेट मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलनास बसलेत। मात्र पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याने त्यांनी बारामतीत तक्रार दाखल करण्याचा इशारा दिलाय। ठिय्या वाद आणि वरून फोनचा आरोप। रोहित पवार यांच्याबरोबर आमदार अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांची जी तीव्र हुज्जत झाली आहे। पवारांचा दावा आहे की सुरुवातीला त्यांचे निवेदन नोंदवण्यास सुरुवात झाली, मात्र नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर एफआयआर नोंदवता येणार नाही असं सांगण्यात आलं। एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचा फोन आला का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएवर संशय। पवार यांनी आरोप केले आहेत की संबंधित व्हीएसआर कंपनी 25 पैकी 5 विमानांना उड्डाणबंदीचे आदेश देणारं परिपत्रक डीजीसीएने काढलं होतं। यावरून कंपनीची भूमिका संशयास्पद असल्याचं अप्रत्यक्षपणे समोर येतं असा दावा त्यांनी केलाय। पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे, म्हणूनच डीजीसीए, सीआयडी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाच्या भूमिकेची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली। नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवा। नवीन फौजदारी कायद्याच्या तरतुदीनुसार एफआयआर नोंदवण्याच्या कर्तव्याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदवणं बंधनकारक असल्याचं पवार यांनी दावा केलाय। मारामारी झाली तरी एफआयआर होते, मग 5 जणांचा मृत्यू झालेल्या प्रकरणात वेगळा नियम का असा सवाल त्यांनी केलाय। पुढील पाऊल बारामतीत तक्रार। मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यानं बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आपण सकाळी 10 वाजता जाणार असल्याचं पवार यांनी जाहीर केले। अजितदादांना न्याय मिळत नसेल तर सामान्य नागरिकांनी जी न्यायाची अपेक्षा आहे कोणाकडून करावी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर तपास प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापलं आहे। अपघात की घातपात याबाबत विरोधी मतप्रवाह समोर येत आहेत। अधिकृत तपास यंत्रणांनी अद्याप अंतिम निष्कर्ष जाहीर केलेला नाहीये। या संदर्भात मुंबई पोलिसांकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळू शकलेलं नाहीये। डीजीसीए किंवा संबंधित मंत्रालयाकडूनही प्रतिक्रिया येणं बाकी आहे। प्रकरण संवेदनशील असल्यानं सखोल, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशीची मागणी राजकीय वर्तुळामध्ये जोर धरू लागली आहे। पुढील घडामोडींवरती राज्याचं लक्ष लागलंय।